हे करडी लावणारे शेतकरी पागल आहेत का? काल गाडीवरनं जात असताना मोठ्या प्रमाणात करडी लागवड केलेली दिसली, तर खऱ्या अर्थानं मला मनात वाटलं की हे शेतकरी खरे जागरूक आहेत, यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे. बाकी तर 140 कोटीसाठी सरकार ते पामतेल आयात करणारच आहे, आणि त्या पामतेलामध्ये अदानीचं फॉर्च्युनर एक्सवायझेड या मोठ्या प्रमाणात कंपन्या आहे, त्याला परवानगी दिलेली भेसळ करायची. पामतेल शेंगदाण्यामध्ये टाकायचं, पामतेल करडीमध्ये टाकायचं, पामतेल सूर्यफुलामध्ये, पामतेल सगळ्या तेलबियामध्ये टाकायचं आणि सांगायचं सोयाबीन एक्सवायझेड ऑइल, त्याच्यानंतर सूर्यफूल ऑइल. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे तुमच्या शरीरासाठी किती घातक आहे? याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणं असेल, हार्ट अटॅक येणं असेल, तुमच्या शरीराबद्दलच्या अनेक आजार व्याधी त्यापासून सुरू होतात. इतकं हानिकारक आणि इतकं घाणेरडं हे आहे. आपण मोठ्या प्रमाणात ते खातो आहोत. परंतु आपलं पारंपरिक असलेलं करडी, मला इतर 140 कोटी लोकसंख्येचं समजू शकतो, परंतु जो या देशाचा मालक आहे, कृषी प्रधान आहोत आपण, शेतकरी आहोत, किमान मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या शेताच्या एका तुकड्यामध्ये करडी जर लावली आणि त्या करडीचं तेल जर गाळून आणून जर खाल्लं, तर माझं कुटुंब सुरक्षित राहू शकतं. आणि आताच आपण शपथ घेऊयात की मी एक शेतकरी म्हणून माझ्या पारंपरिक ज्या तेलबिया आहेत, त्या तेलबियाचं उत्पादन घेऊन, माझ्यापुरतंच तेलबियाचं उत्पादन घेऊन त्या ठिकाणी तेच तेल खाईल आणि माझ्या कुटुंबाची, माझ्या आरोग्याची काळजी घेईल. एक शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतोय, अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. धन्यवाद.